नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत जर तुम्हाला घर मिळालेलं असेल आणि अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या घरकुलचे हप्ते किती पडलेले आहेत हे माहिती नसेल आणि ते कसं चेक करायचं हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरकुल योजनेचे कोणत्या तारखेला किती हप्ते जमा झाले हे आणि तुमच्या घरकुलचे जे फोटो काढले जातात मित्रांनो, ते फोटो ऑनलाईन कसं पाहायचं, तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ही प्रोसेस करून तुम्ही पाहू शकताय की तुमच्या घरकुलचे हप्ते कोणत्या तारखेला किती रुपये जमा झालेले आहेत. त्यासोबतच तुमच्या घरकुलचे फोटो कोणत्या तारखेला अपलोड करण्यात आलेले आहेत हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता आणि ते कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, घरकुल योजनेचा हप्ता हा किती तारखेला आणि किती जमा झाला हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली इथे आल्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही याच्या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन नंबर हा कोणता आहे. बेनिफिशरी आय डी आणि रजिस्ट्रेशन नंबर हा सेम असतो. तो नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून सबमिट करायचा आहे. तर मी सर्वात पहिले माहिती फिल करून घेतो आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी रजिस्ट्रेशन नंबर कॅप्चासुद्धा टाकलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय ज्यांचं रजिस्ट्रेशन नंबर टाकलेलं होतं त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल, ज्यामध्ये इथे नाव, गाव असणार आहे मित्रांनो आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा इथे दाखवला जाणार आहे. तर सिंपली हे असं आल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं. अशा प्रकारे खाली यायचं मित्रांनो आणि खाली आल्याच्या नंतर सिंपली पाहू शकता तुमच्या समोर इथे डेटा दाखवला जाईल मित्रांनो, कोणत्या तारखेला किती रुपये जमा झालेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय 15,000 रुपये हे 24/4/2024 रोजी जमा झालेले आहेत. त्यानंतर 45,000 म्हणजे दुसरा हप्ता किती तारखेला जमा झालेला आहे ती डेट इथे पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तिसरा हप्ता 40,000चा मित्रांनो तुम्ही पाहू शकता, त्याची डेटसुद्धा पाहायला भेटणार आहे. एवढंच नाही आहे मित्रांनो, तर हे कोणत्या तारखेला किती रुपये जमा झाले हे आपण पाहिलेलं आहे. आता फोटो, आपल्या घराचा फोटो काढला जातो, तो फोटो कसा पाहायचा, तर सिंपली अशाच प्रकारे खाली यायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता खाली आल्याच्या नंतर आतापर्यंत तुमच्या ज्या लेवलचे फोटो काढलेले आहेत ते फोटो अपलोड केलेले तुम्हाला फोटो इथे पाहायला भेटणार आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय इन्स्पेक्शन कधी झालं होतं, इन्स्पेक्ट डेट तुम्ही इथे पाहू शकताय. त्या तारखेचा फोटो तुम्हाला पाहायला भेटणार. ते सुद्धा पाहून घेऊ शकता डेट आणि इथे पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने घरकुल योजनेचा हप्ता किती तारखेला आणि किती रुपयाचा जमा झाला हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.